आज माझा वीक ऑफ होता, तर म्हटलं काहीतरी वेगळं बनवते आणि मग शेपू होती ना घरामध्ये, तर मग शेपूची म्हटलं चला वडे बनवूया. आता हे कसं आपण बनवून आहे ना फ्रिजमध्ये स्टोअर करू शकतो. हे मस्त 15-20 दिवस तुमच्या फ्रिजमध्ये राहणार आणि मग जेव्हा पण तुम्हाला खायचं असेल, तेव्हा तुम्ही फ्रिजमधून काढून त्यातलं कट करून असं मच्छी आपण कशी फ्राय करतो किंवा आपण बटाट्याचे काप कसे फ्राय करतो, तसं तुम्ही खाऊ शकतात. काही नसलं ना, तर डाळ भातासोबत ते तोंडी लावायला छान आहे. आता मी तुम्हाला रेसिपी सांगते. अगदी सोपी आहे. इवन बिगिनर्स कॅन डू दिस. तर मी शेपू आणली, त्याला धुतलं, निवडलं आणि त्याला बारीक चॉप केलं. इथे दुसरीकडे मी गहूचं पीठ घेतलं, थोडा चण्याचा आटा घेतला आणि थोडंसं मी तांदळाचं पीठ टाकलं त्यामध्ये. मग आता जिरे आणि अजवाईन त्याला हाताने अशी क्रश करून घेतली आणि हे हिरवी चटणी जी आहे घरामध्ये माझ्या, तुम्ही जर माझे फॉलोवर असणार तर तुम्हाला माहिती आहे की मी हिरवी चटणी बनवून ठेवत असते घरामध्ये. तर त्याच्यामध्ये लसूण, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर, बस एवढंच असतं त्यामध्ये. ते टाकलं, थोडंसं कस्तुरी मेथी घेतली. पावडर मसाल्यांमध्ये धण्याची पावडर आहे, जिऱ्याची पावडर आहे, मीठ आहे आणि हळद आहे आणि लाल तिखट. हे टाकून त्यामध्ये बघा आता मी हे शेपू मिक्स केली. आता हे सगळं मी मिक्स करणार आहे. त्याबरोबर मी थोडंसं तीळ, थोडे नाही म्हणजे चांगले असे 2 मोठे चमचे भरून मी तीळ टाकले. तीळमध्ये कसं व्हिटॅमिन ई असतं ना, तुमच्या केसांसाठी, डोळ्यांसाठी, स्किनसाठी व्हेरी गुड विथ तीळ. आणि ते टाकून मग तीळ टाकले त्यामध्ये आणि थोडं पाणी टाकून असं त्याला मळते. आता मळून तो गोळा तयार झाला ना, मग त्याचे मी 2 पोर्शन करणार आणि मग त्याला त्याला वाफवून घेणार. म्हणजे हे बघा 2 पोर्शनमध्ये मी केले आणि ह्याला मी आता डायरेक्ट हा टिफिन जो आहे ना कुकरचा, त्यामध्ये टाकलं आणि बघा पाणी ठेवलं गरम करायला आणि हा डब्बा त्यात टाकून आता झाकण लावणार मी टिफिनचं आणि आय मीन कुकरचं झाकण लावणार आणि मग शिट्टी नाही लावणार आणि त्याची स्टीम बाहेर निघू देणार, म्हणजे ती प्रॉपर शिजणार. बघा शिजल्यानंतर हे असं काहीतरी दिसेल. डोंट गो फॉर द कलर. आय नो इट इट लुक्स काइंड ऑफ फेडेड अँड थोडंसं हे वाटतं, पण ते शिजल्यानंतर तसं दिसतं. पण तुम्ही त्याला की असं कट करून आणि हे बघा तवा घेतला, त्यामध्ये मी तेल टाकलं, जिरं टाकले, हिंग टाकलं आणि थोडंसं मीठ पुन्हा टाकलं. बिकॉज माझ्या जेवणामध्ये ना मीठ जरा कमी असतं, प्रमाण माझ्या मिठाचं कमी असतं. तर त्यामुळे मी पुन्हा थोडंसं मीठ टाकलं. आता हे बघा मागून पुढून चांगलं त्याला असं क्रिस्पी फ्राय करून घेतलं. इतकं टेस्टी लागतं, खूप